नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील एका पोर्शे कारनं बाईकला धडक दिल्याची घटना नुकतीच घडली आहे। या दुर्घटनेमध्ये बाईकवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता, तर पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाला जमावानं चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं होतं। हा अल्पवयीन तरुण पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे। पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई करताना प्रचंड दिरंगाई आणि चालढकल केल्याचा आरोप झालेला आहे। त्यामुळे हे प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय। या सगळ्यामध्ये अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याच्या रक्ताचा अहवाल मात्र कळीचा मुद्दा ठरलेला आहे। वेदांतने मद्यप्राशन केलं होतं, त्यामुळे पोलिसांनी त्याच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी का केली नाही, असा सवाल आता विचारला जातोय। या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरती एक पोस्ट प्रचंड व्हायरल होतीये। डॉक्टर मीरा या ट्विटर अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे। या ट्विटमध्ये पुणे अपघातातील प्रकरणातील पोलिसांचा तपास आणि वेदांत अग्रवाल याच्या ब्लड रिपोर्टविषयी सवाल उपस्थित करण्यात आले आहेत। पबवाल्यांवरती कारवाई करणं फारसं महत्त्वाचं नाही, त्याऐवजी वेदांत अग्रवालची तपासणी करणाऱ्या डॉक्टरची चौकशी करा। तसेच ब्लड रिपोर्टचा लिफाफा ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हातामध्ये देण्यात आला त्याचीही चौकशी करा। यामधून ब्लड रिपोर्टचं सत्य समोर येईल, असं या पोस्टमध्ये म्हटलंय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वेदांतचा ब्लड रिपोर्ट अद्याप आलेला नसल्याची माहिती मंगळवारी दिली होती, त्यामुळे ब्लड रिपोर्टविषयी गूढ कायम आहे। या सगळ्यावरही या पोस्टमधून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। वेदांतनं मद्यप्राशन केलंय की नाही याची चाचणी कोणत्या रुग्णालयात किंवा कोणत्या फॉरेन्सिक लॅबमध्ये झाली, ही चाचणी कोणत्या डॉक्टरने केली, फॉर्ममध्ये मद्यप्राशनाविषयी काय निष्कर्ष नोंदवले गेले आणि काय शेरा दिला होता, याविषयी सुद्धा पोस्टमधून सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत। सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये मद्यप्राशन केलेल्या आरोपीच्या रक्ताची तपासणी कशी होते याची सविस्तर प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे। सरकारी रुग्णालयामध्ये अल्कोहोल टेस्टसाठी आरोपी आमच्याकडे आणले जातात तेव्हा पोलीस एक मेमो घेऊन येतो। आरोपी अल्पवयीन असेल तर त्यावरती विधी संघर्षग्रस्त बालक असं लिहितात आणि आरोपी सज्ञान असेल तर त्याचं नाव फॉर्मवरती लिहिलं जातं। त्यानंतर डॉक्टर त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करतात, व्हायटल्स लिहितात। त्यानंतर डॉक्टर एक केमिकल ॲनालिसिसचा फॉर्म भरतात। प्युपिल्स डिटेल आहेत का, त्याच्या श्वासामध्ये अल्कोहोलचा वास येत होता का, तो सरळ चालतोय का, स्पीच कोहेरंट आहे का, म्हणजे व्यवस्थित बोलता येतंय का, हे तपासून डॉक्टर ही सर्व माहिती भरतात आणि त्यानंतर आरोपीचे रक्ताचे नमुने घेतात। नमुन्यांचे बल्ब सील करून लेबल करतात। फॉर्मवरती आरोपीचा अंगठा, आरोपीला आणणाऱ्या पोलिसाचं नाव आणि बॅच नंबर आणि तपासणी करणाऱ्या डॉक्टरचं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर, प्रत्येक पानावरती डॉक्टरची सही आणि हॉस्पिटलचा स्टॅम्पही असतो। त्यानंतर हॉस्पिटल, केस पेपर, केमिकल ॲनालिसिसचा फॉर्म, रक्ताचे सील आणि लेबल केलेले नमुने हे सर्व एका लिफाफ्यामध्ये भरून तो लिफाफा लाखेनं पक्का सील करतात। रक्ताचे नमुने हँडओव्हर केलेल्या पोलिसाचं नाव, बॅच नंबर आणि सही देखील फॉर्मवरती आणि हॉस्पिटलच्या MLC बुकमध्ये घेतली जाते। हा सीलबंद लिफाफा पोलीस नंतर कॉनिक फॉरेन्सिक लॅबला घेऊन जातात। केमिकल ॲनालिसिसचा रिपोर्ट यायला कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतात। आरोपीनं 30 ml मद्यप्राशन केलं असेल तरी डॉक्टरांना समजतं, त्यानुसार फॉर्मवरती शेरा लिहितात, असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मित्रांनो ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत तर असे लोक सुटतात आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत असे लोक सुटत नाहीत, हे आपण नेहमीच पाहतो। मग या न्यायव्यवस्थेचा नक्की उपयोग काय, असाही प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो। तर मित्रांनो, पुण्यातील घडलेल्या या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।